तर सामना सुरू होतोय. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. तर सामना सुरू होतोय. सलामीची जोडी मैदानात प्रदीप पाटील आणि चंद्रकांत नाईक ही सलामीची जोडी जागृत मराठा राणाल संघाकडून आणि सलामीचे षटक टाकण्यासाठी सज्ज होत या प्रशांत म्हात्रे. यानंतरचा सामना असेल एजी स्पोर्ट निंबोली विपक्ष आई गावदेवी सोनाले. दोन्ही संघाचे ते आगमन झालेलं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. पहिला चेंडू प्रशांत म्हात्रे याचा फुलटॉस चेंडू आता बॅटच्या पट्ट्यावर येत नाही, शरीरावर आदळतोय. निर्धाव चेंडू येतोय. फुलटॉस चेंडू होता मात्र त्याचा फायदा मात्र उचलता आला नाही प्रदीप पाटील यांना. नक्कीच भरपूर झुरीला खेळलेला आहेत प्रदीप पाटील आणि प्रशांत म्हात्रे एकत्र. मात्र आज आमने सामने पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा प्रशांत म्हात्रे प्रदीप पाटील यांच्यासाठी सुंदर असा चेंडू, क्लीन बोल्ड. जय नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होताना भालचंद्र नाईक. 38 सर्कल कंपल्सरी क्रॉस करायचं आहे. येणाऱ्या फलंदाजांना सूचना असेल, तुम्हाला पहिली वॉर्निंग इथे देण्यात आलेली आहे पंचांकडून. 38चे सर्कल आहे ते क्रॉस करायचं आहे फलंदाजांनी. आणि थोडासा स्पीडअप ठेवा. 15 मिनिटांमध्ये आपल्याला ही 3 षटकं पूर्ण करायची आहेत. प्रशांत म्हात्रे चांगली गोलंदाजी. दुसऱ्या चेंडूवर महत्त्वाचा फलंदाज बाद केलेला आहे. भालचंद्र नाईक आलेले आहेत. ड्राईव्ह केलेला ऑन साईडला दीपक मुकादम यांच्याकडे चेंडू जातोय. फक्त 1 धाव मिळतंय. अशा प्रकारे श्री गणेश झालेला आहे. अकाउंट ओपन झालेले आहे जागृत मराठा राणाल संघाचं 1 या धावसंख्येने. 3 चेंडू टाकून झालेत. फक्त 1 धाव खर्च केली आहे. एक महत्त्वाचा विकेट सुद्धा प्रशांत म्हात्रे यांनी मिळवला आहे. तर स्ट्राईकला चंद्रकांत नाईक आणि भालचंद्र नाईक ही 2 बंधूंची जोडी आपण पाहत आहोत. चिरुबा कोण सुरुवातीलाच्या 2 टुर्नामेंट झाल्या होत्या त्यातला विजयी संघ आहे. आणि बरेच दिवस नंबर 1 वर रँकिंग करत होते. आता ते नंबर 2 वर आलेले आहेत. आणि सध्या नंबर 1 वर जय बजरंग कारिवली हा संघ आहे. चंद्रकांत नाईक ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही आहे. 2 धावा होतात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. एकता मिजाईला प्रशांत म्हात्रे याच्याकडून. प्रशांत म्हात्रे यावेळी सुंदर असा चेंडू, यॉर्कर चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडू होते. काय गोलंदाजी होते पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक होते. पॉवरफुल फटके मारता मात्र इथे आले नाही दोन्ही फलंदाज चंद्रकांत नाईक आणि भालचंद नाईक याला. शेवटचा चेंडू आहे या षटकातला. धावसंख्या फक्त 2 आहे. इथे मात्र मोठा फटका, मिस टाइम, चेंडू हवेत, फलंदाज बाद. एक मोठा धक्का बसतो या जागृत मराठा राणाल संघाला. निशांत म्हात्रे यांनी हा झेल पकडला आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी. 2 बाद 2 अशी अवस्था पहिल्या षटकामध्ये झालेली आहे ती जागृत मराठा राणाल संघाची.
पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्यात त्या 2 आणि फलंदाज बाद झालेत 2. काय सुरुवात आहे. एक चांगली सुरुवात इथे मात्र करून दिलेली आहे प्रशांत म्हात्रे यांनी. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालेले आहेत. गोलंदाजीमध्ये बदल केला जातो. या गोलंदाजीसाठी येतोय राजेंद्र पाटील राथोके कातील. नक्कीच राजेंद्र पाटील क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आज नक्कीच संघामध्ये परेश महाजन दिसत नाहीये आणि दिनेश भोईर सुद्धा नाहीये. नक्कीच 2 गोलंदाजाची इथे उणीव जरूर भासत असेल एक चेरोबा कोण संघाला. नक्कीच सारंगावच्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचे 4 प्रमुख खेळाडू आले नव्हते. दोन बाद 2 अशी अवस्था सध्या तरी मैदानावर जागृत मराठा रणाल संघाची. अतिशय सुंदर असा फटका सजवलाय. चेंडू हवेत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न मात्र झाला नाही. फक्त 1 धाव मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 3. अजय चौधरी स्ट्राईकला असतील. नॉन स्ट्राईकला चंद्रकांत नाईक, स्ट्राईकला अजय चौधरी. 3 धावा झालेल्या आहेत. 2 महत्त्वाचे फलंदाज मात्र त्यांचे बाद झालेले आहेत. गोलंदाज राजेंद्र पाटील 1 चेंडू टाकून झालेला आहे. 1 चेंडूवर 1 धाव त्यांनी दिलेली आहे. पुन्हा एकदा तयार. चेंडूला फिरकी देण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरेख असा चेंडू हाताला गेला. झेल इथे मात्र सुटलेला आहे. प्रयत्न चांगला केला होता राजेंद्र पाटील यांनी. निर्धाव चेंडू येतोय. गोलंदाजी चांगली होत आहे चेरोबा कोण संघाची. एक चॅम्पियन संघ आहे आणि नेहमी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून इथे होत असतो. पुन्हा एकदा राजेंद्र पाटील. अजय चौधरी पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही. निर्धाव चेंडू. इथे मात्र फलंदाज इथे पेचात सापडलेले आहेत. पुढे जाऊन मारू का जागेवरून मारू, पण चेंडू काही बॅटला लागत नाहीये. चालाखीने इथे गोलंदाजी करत आहेत राजेंद्र पाटील. सुरेख असा कटचा फटका सजवलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. फक्त आणि फक्त 1च धाव मिळणार आहेत. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 4. 4 धावा झालेल्या आहेत. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या ती फक्त 4. राजेंद्र पाटील पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज चंद्रकांत नाईक. याला मात्र आता मोठे फटके मारावे लागतील. ते मात्र चेंडू हवेत. मिस टाइम आहे. पाहूया झेल होतंय का. स्वतः गोलंदाज राजेंद्र पाटील झेल घेण्यासाठी गेले होते परंतु प्रयत्न केला नाही. 2 धावा मात्र मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 6. शेवटचा चेंडू या षटकातील. या षटकामध्ये 4 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. गोलंदाजी चांगली आहे. लाईन अँड लेंथ अचूक. चेंडू दोन्ही बाजूने फिरवण्याची किमया मात्र इथे राजेंद्र पाटील करत आहेत. राजेंद्र पाटील पुन्हा एकदा तयार. इथे मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. निर्धाव चेंडू. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकामध्ये 2 बाद 6 अशा धावा झालेल्या आहेत. ते जागृत मराठा राणाल संघाच्या. काही गोलंदाजी राहिली आहे पहिल्या 2 षटकामध्ये. पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त 2 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा आलेल्या आहेत. नक्कीच स्ट्रॅटेजिक टाइम ड्रिंक्स इंटरवल पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जात आहे. तोपर्यंत स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर करूया आपण. ग्रामपंचायत सोनाले माजी सरपंच आपण पाहतोय सन्माननीय संजय मडवी साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान संदीप पाटील आपण आपल्या शुभास्ते गरज आहे.
पहिल्या दिवसापासून पहिल्या चेंडूपासून आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर करत आहोत पाहुण्यांचं. इथे उपस्थित पाहुण्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करतोय. संजयजी मडवी उपस्थित आहेत, त्यांना आज खेळताना देखील आपण बघणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच आई गावदेवी स्पोर्ट्स सोनाले आणि एजी स्पोर्ट निंबोली अशी ही लढत यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. सोनाले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय मडवी उपस्थित आहेत, त्यांचे इथे सन्मान केला जात आहे, मानपूर्वक इथे सन्मान केला जात आहे या व्यासपीठावर. त्यानंतर पुढील स्वागत आणि सन्मान आपण इथे करणार आहोत. संतोष म्हात्रे उपस्थित आहेत, नक्कीच सोनाली टीम संघाचे कोच देखील आहेत आणि त्याचबरोबर भिवंडी ओरिजिनल क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आहेत, त्यांचा देखील आपण इथे सन्मान करू या व्यासपीठावर. त्यांचं देखील भरपूर चांगला प्रेम सोनाल्याच्या स्पर्धेमध्ये मिळाला होता, त्यांचा इथे सन्मान इथे आपण करत आहोत. स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर. वेलकम सुनील, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर इथे केला जात आहे. संदीप पाटील आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की विकासजी चौगुले आपल्या शुभास्ते करत आहेत सन्मान. स्वागत आणि सन्मान स्वीकारताना संतोष म्हात्रे यांना आपण पाहतोय. त्यानंतर माजी उपसरपंच इंद्रपाल तरे उपस्थित आहेत या व्यासपीठावर, त्यांचं देखील आपण स्वागत. सरपंच क्या बात आहे, सरपंच पदावर विराजमान झालेले आहेत आणि त्यांचा माजी सरपंच काय हरकत नाही आहे. मात्र एक मुख्य खेळाडू आहे, भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे, फार हे महत्त्वाचं आहे. इंद्रपाल तरे यांचा हा सन्मान इथे केला जात आहे. आमचे कॅमेरामॅन नक्कीच कव्हर करताना VIP डाईज. स्वागत आणि सन्मान स्वीकारताना इंद्रपाल तरे यांना आपण पाहतोय. त्यानंतर कॅप्टन कूल संतोष पाटील उपस्थित आहेत व्यासपीठावर. आई गावदेवी सोनाली टीम संघाचे आणि अतिशय जबरदस्त आयोजन राहिला होता. सरपंच उपसरपंच चषक सोनाले ती स्पर्धा संपन्न झाली. त्या स्पर्धेमध्ये नक्कीच कॅप्टनने भरपूर मेहनत घेतली होती. संतोष पाटील यांचा आपण इथे सन्मान करतोय. संदीप पाटील आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. व्यासपीठावर केला जात आहे. एक दानशूर राजा आपण पाहतोय भगवान पाटील इथे उपस्थित आहेत. नेहमी सोनाले गावामध्ये कोणताही कार्यक्रम असू दे, मग त्यांच्या माध्यमातून समाजसेवा जी आहे सुरूच असते, त्यांचं देखील सन्मान इथे करत आहोत आपण व्यासपीठावर. मी संदीप दादांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे आणि या सन्मानानंतर आपण उमेश पाटील यांच्यासोबत आपण नक्कीच कॉम्बॉक्समध्ये जाऊ. इथे सन्मान इथे संदीप पाटील करत आहेत आपल्या शुभास्ते. भगवान पाटील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत, त्यांचं देखील सन्मान इथे करूया आपण. दुपारच्या भोजनाची व्यवस्था देखील झालेली आहे, त्याच्यावर भोजनावर आपण पाहतो की सर्वच आमचे आयोजक देखील लक्ष ठेवत आहेत आणि व्यासपीठावर पाहुण्यांची देखील उपस्थिती मोठ्या संख्येने सत्कार इथे केला जात आहे. धन्यवाद. बॅक टू क्रिकेट. धन्यवाद. सोडून दिलेल्या चेंडूला पंचांनी व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या ती 11. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तिसऱ्या षटकामध्ये दिनेश केनी गोलंदाजी करतायत. फलंदाजी मार्गवर चंद्रकांत नाईक अजूनपर्यंत संघर्ष करत आहेत. इथे मात्र मोठा फटका मारायचा होता, चेंडू हवेत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न तिथे झाला होता. झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय आणि 2 धावा मात्र मिळत आहेत. दोन धावांनी संघाची धावसंख्या होती ती 13. मोठा फटका मात्र अजूनही आलेला नाहीये. चंद्रकांत नाईक खेळपट्टीवर आहे. अपेक्षा असेल चंद्रकांत नाईक कडून मोठ्या फटक्यांची, मात्र संघर्ष करताना दिसतोय चंद्रकांत नाईक. आज भालचंद्र नाईक आणि प्रदीप पाटील हे मोठे फलंदाज मात्र स्वस्तात बाद झालेले आहेत. ते मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाही. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या पुन्हा एकदा वाढलेली आहे ती 14. तिसरे षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकामध्ये अजूनपर्यंत 14 धावा आहे. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते चिरोबा कोण संघाकडून. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाही. फलंदाज बाद, बॅट कट.
चंद्रकांत नाईक हा इथे फलंदाज बाद झालेला आहे. एक मोठी सफलता येते म्हणायला लागेल तिसऱ्या षटकामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होताना सुनील कडू, पण इथे कडू नाही तर गोड व्हायला लागेल, कारण अवस्था वाईट आहे. 14 धावा झालेल्या आहेत आणि 4 फलंदाज बाद झालेले आहेत. या अशा परिस्थितीत तुम्हाला खेळायचं आहे, त्यामुळे जबाबदारी घ्यायला लागेल. आणि चालू हंगामामध्ये पहिल्यांदाच अशी परिस्थिती आलेली आहे. दिनेश सुनील कडूसाठी हा चेंडू अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा तिथे सहज पूर्ण केलेल्या आहेत सुनील यांनी. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 16 आणि 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये धावसंख्या आहे ती फक्त 16, 4 बाद 16. यानंतर एजी स्पोर्ट निंबोली आणि आई गावदेवी सोनाले या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी समोर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, तयारीत राहायचं आहे. 1 ओव्हर बाकी आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे, हे लक्षात असू द्या. एजी स्पोर्ट निंबोली आपण कर्णधार संपर्क साधायचा आहे. कॅप्टन शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गणेश भोईर आलेले आहेत. आज दिनेश भोईर नाही आहेत, परेश मुकादम नाही, परेश महाजन नाही आहेत, देवेंद्र मुकादम सुद्धा दिसत नाही आहेत. म्हणजे 3 प्रमुख खेळाडू आज नाही आहेत. गणेश भोईर. सुरेख असा चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला, बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. 1 धाव मात्र मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या होती ती 17. नक्कीच तुम्ही ज्या प्रकारे उल्लेख केला होता उमेश पाटील की ही चालू अंगामध्ये पहिल्यांदा ही परिस्थिती राहणार टीम संघाची पाहतोय आपण, त्याचं कारण चांगली गोलंदाजी आहे चेरुबा कोण संघाची. पुन्हा एकदा जागा बनवली होती फटक्यासाठी. 1 धाव मात्र मिळणार आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढला होता. आखूड टप्प्याचा चेंडू होता. अठरा धावा धावफलकावर लागल्या गेल्यात आणि अंतिम षटक आहे. अंतिम षटकातील फक्त 4 चेंडू आहेत. इथे मात्र चेंडू उचललाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल सुटलेला आहे, जीवनदान मिळालेलं आहे. 2 धावा पण मिळत आहेत. 2 धावांनी नक्कीच धावसंख्या वाढलेली आहे ती 20. सुनील हा फलंदाजी करत आहे नॉन स्ट्राईकला. दिनेश स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला सुनील आहे. स्विच हिट कनेक्शन झालेला आहे. चेंडू जातोय थर्ड मॅन सीमारेषेबाहेर चौकार. पहिला चौकार आलेला आहे जागृत मराठा राणाल संघाच्या इनिंग मधला. शेवटच्या ओव्हरमध्ये नक्कीच हा एक उपयुक्त असा चौकार, संजीवनी देणारा चौकार, कारण या चौकाराने धावसंख्या वाढलेली आहे ती 24. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून 2 मोठे फटके जर आले तर एक चांगली धावसंख्या म्हणायला लागेल. 30+ जर झाल्या तर एक फायटिंग टोटल पाहायला मिळेल. गणेश भोईर इथे मात्र सुरेख असा फटका सजवलाय. स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे दीपक मुकादम. फक्त आणि फक्त 1च धाव घेतलेली आहे. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या आहे ती 25. अंतिम चेंडू या इनिंगचा. चला, आई गावदेवी सोनाली संघाचा कर्णधार तसेच एजी स्पोर्ट निंबोली संघाचा कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. शेवटचा चेंडू आहे. सोनाली संघाचे कर्णधार आलेले आहेत. शेवटचा चेंडू शफल क्रॉस झाले होते, जागा बनवली होती फटक्यासाठी. पंचांचा निर्णय वाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या 26. शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला.
निर्धाव चेंडू यावेळेस. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकामध्ये धावा बनल्यात त्या 26 आणि 27 धावांचं लक्ष्य असेल ते चेरुबा कोण संघासमोर. चला, सोनाली संघाचा कर्णधार आलेले आहेत. एजी स्पोर्ट निंबोली संघाचा कर्णधार आपण यायचा आहे टॉस बॉक्समध्ये. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन एजी स्पोर्ट निंबोली टीमचे कॅप्टन आपण या टॉस बॉक्स मध्ये. क्या बात आहे. वेलकम. शुभ आगमन होता आहे तुफान पिंपलास टीम संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि भिवंडी ग्रामीण पोर्टेबल संघटनेचे लॉट कमिटी सदस्य आणि आता सध्या तरी सहज सचिव म्हणून आपण त्यांना बघतोय, जगदीश म्हात्रे यांचं शुभ आगमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम उमेश दादा. आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे आणि मी विनंती देखील करतो संतोष म्हात्रे साहेबांना आणि त्याचबरोबर जगदीश म्हात्रे आपणास विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. नक्कीच टॉस करण्यासाठी आमचे पाहुणे देखील टॉस बॉक्स मध्ये आणि एजी स्पोर्ट निंबोली आणि आई गावदेवी सोनाली टीम अशी तुम्हाला पाहायला मिळेल यानंतरची मॅच. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. घनश्याम घनश्याम दादा देखील जोडलेले आहेत आपल्यासोबत टॉस बॉक्स मध्ये. आई गावदेवी सोनाले आणि एजी स्पोर्ट निंबोली हा सामना असेल. नाण्याचं स्वरूप रघुनाथ क्रीडा नगरी आणि दुसऱ्या बाजूला असेल विक्रम स्पोर्ट वडूनगर 40+. कॉल कोणाचा असेल? सोनाली संघाचा कॉल आहे. रघुनाथ क्रीडा नगरी असा कॉल आहे आणि नक्की रघुनाथ क्रीडा नगरी आलेला आहे. तर पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर बसायचं आहे. नक्कीच चर्चा होईल. नाणेफेक जिंकलेले आहे. प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करतो. क्षेत्ररक्षण करण्यामागे काही खास कारण? दुपारचं सत्र आहे त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण करण्यात आलं. विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाचे आयोजन कसं वाटलं? खूप छान नियोजन आहे आणि असं नियोजन आता प्रत्येक 40+ अशाच प्रकारचं नियोजन की आमचा जो नियोजन आहे कुठल्या चांगल्या प्रकारे होईल ह्या संदेशानुसारच ते चालत असतात. नक्कीच फिल्डिंग करायची आहे. तर समोरचा संघसुद्धा दादा संघ आहे आणि त्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तर तुम्हाला विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. सुनील दादा, नाणेफेक हरलेली आहे. प्रथम फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करताना समोरच्या संघासमोर किती धावाचं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल? 50-55 धावा. तुमची पूर्ण टीम आहे का आज? टीम तर नाही आहे पण 50-55 करणार. शेवटचा प्रश्न, विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाचं हे आयोजन कसं वाटलं? छान आहे आयोजन. तर तुम्हाला दोघांना विजयाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आई गावदेवी सोनाली संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. जास्त नाही आहे, 27 धावा बनवायच्या आहे 24 चेंडूमध्ये. नक्कीच काही गावदेवी सोनाली टीम आणि संजय मडवी आणि कैलाश मडवी के यांच्या माध्यमातून 5,555 रुपये या स्पर्धेला देण्यात आलेले आहेत. थँक्यू सो मच आई गावदेवी सोनाली टीम. चला, आपण सामन्याला सुरुवात सलामीची जोडी नेहमीप्रमाणे. आज ओपनिंगला आपण पाहतोय की एकता मिजल प्रशांत म्हात्रे स्ट्रायकिंगवर आलेले आहेत. भाई नाईक नो स्ट्राईकला आपण पाहतोय. महेश नाईक, प्रेमाने आम्ही त्यांना भाई नाईक म्हणत असतो. आणि गोलंदाज आपल्या तयारीमध्ये आहे विजय. एकता मिझाल प्रशांत म्हात्रे स्ट्रायकिंगवर. अनेक रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावर. पहिला चेंडू अगदी क्रॅकिंग स्ट्रोक इनटू द गॅप. गॅप मधून हा स्ट्रोक खेळला गेला आणि येतोय पहिला चौकार. चिरबा कोण एक कंप्लीट साईट आहे, तुम्हाला सर्वांना ठाऊकच आहे.
सुरुवातीला 2 फायनल चाचणी स्पर्धा देखील त्यांनी जिंकली होती. त्यानंतर उपतालुका प्रमुख चषक जिंकला होता आणि घरच्या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये पराभूत झाले होते. सुरुवात चांगली झाली आहे, चौकाराने केली आहे विजेच्या अगेन्स्ट प्रशांत म्हात्रेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॅटची एज आहे, मागच्या बाजूने सरकला चेंडू. चांगली फिल्डिंग, एक सिंगल धाव, स्ट्राईक चेंज होत आहे. आता स्ट्रायकिंगवर भाई नाईक आपण पाहत आहे. आपण कधी कोणगाव या परिसरामध्ये गेले मित्रांनो तर एक नाईक जिम, एक मोठी जिम आहे, त्या जिमचे प्रोप्रायटर आहेत. एक प्रेमल माणूस आहे. पुढे एकदा कट करण्याचा प्रयत्न, स्केअर ऑफ द विकेट खेळायचा होता, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर या क्षेत्रामध्ये खेळायचा होता. मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. कमबॅक पाहायला मिळतोय विजेच्या माध्यमातून. धावा धावपलकावर आहेत त्या म्हणजे 5 धावा. 27 धावा बनवायचे 24 चेंडूमध्ये. सुरुवात चांगली करून दिली होती. पुढे एकदा सुंदर असा गॅप शोधलाय आणि चेंडू चाललाय सीमेच्या दिशेने. येतोय अजून एक चौकार. आज देवेन मुकादम नाहीये, मात्र कमतरता तर नाहीये, कारण की 4 कंप्लीट गोलंदाज चेरोबा कोण संघाने आपल्या सोबतच आणलेले आहेत. आज परेश महाजन, ज्या प्रकारे उल्लेख केला होता उमेश पाटील आमचे समालोचक की परेश महाजन देखील संघामध्ये नाहीये. आता कोण गावामध्ये फक्त एकच संघ आहे, तो चेरोबा कोण एकच 40+ ची टीम आहे. नाही आपण इतर गावामध्ये बघतो मग 3-4 संघ आहेतच, आमच्या गावामध्ये 8 आहेत. या भिवंडी तालुक्यातील सर्वात मोठा गाव आहे कोणगाव. त्यानंतर अनेक गाव येतात, खारबाव येतं, मग भादवड, टेमगारपाडा अशी गावं येत आहेत. स्ट्रायकिंगवर आता पुन्हा एकदा सज्ज होत आहे भाई नाईक. स्विच इट मनपसंत फटका आहे त्यांचं, मात्र जागा चांगली निवडली नाहीये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. जवळजवळ 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. एक धाव देखील महत्वाची आहे, हे देखील ठाऊक आहे चिरोबा कोण संघाला. आज दिशान म्हात्रे, प्रशांत म्हात्रे यांच्यावर देखील भरपूर जिम्मेदारी आहे. मुख्य खेळाडूंची अनुपस्थिती आहे संघामध्ये. मोठा फटका केला, ऑन साइडला स्विंग केलं चेंडूला. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. येतोय 1 बाउन्स, चौकार. नॅचरल खेळ आहे. प्रशांत म्हात्रे, एकता मिझाईल, पहिली बाईक पटकवणारे खेळाडू आहेत या भिवंडी ग्रामीण असोसिएशन मध्ये. आपण पाहतोय भिवंडी 40+ असोसिएशन जो आहे त्याच्यामध्ये पहिली बाईक ठेवण्यात आली होती. ती बाईक प्रशांत म्हात्रे यांनी पटकवली होती. कडक सुरुवात, 14 धावा धावपलकावर, 3 चौकार पाहायला मिळाले, 2 सिंगल, 1 डॉट चेंडू. आज सुरुवात थोडीशी खराब राहिली होती. रानाळ टीम संघाच्या माध्यमातून लवकरच आऊट झाले होते प्रदीप पाटील. यावर्षी ट्रस्ट मध्ये आहेत. चंद्रकांत आणि भालचंद्र यांचं देखील साथ मिळाला नव्हतं. सिंगल डबल धावा जोडल्या गेल्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये एक नक्कीच चौकार आला होता. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजय चौधरी, अजयला विकेट घ्यावं लागतील तरच मॅच बनू शकतो. कमीत कमी या षटकामध्ये 3 विकेट आले तर दबाव बनू शकतो. देवेन मुकादम, परेश महाजन ते खेळाडू नाही आहेत. म्हणजे ही जिम्मेदारी जी आहे या 2 खेळाडूंना देखील आहेच. आणि त्यानंतर प्रशांत आणि निशांत ते 2 बंधू आहेत त्यांच्यावर देखील आहे. फुलटा चेंडूचा फायदा घेता आला नाहीये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. टीमचे कॅप्टन चांगली फिल्डिंग करताना एक सिंगल धाव इथे पाहायला मिळतोय. क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल तिचा वापर सध्या तरी मैदानामध्ये कोणगाव संघाच्या माध्यमातून केला जात आहे. सेन्सिबल क्रिकेट, एक शिस्तबद्ध संघ आहे. आणि जेव्हा शिस्त असते क्रिकेटमध्ये तेव्हा तो क्रिकेट बघण्यासारखा असतो. दोन्ही संघाने खूप चांगला क्रिकेट सध्या तरी खेळलाय. पुढे निघून मारण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि इथून जावं लागेल, परतीचा प्रवास करावा लागेल. प्रशांत मात्र बॅक टू डग आउट. विकेटची आवश्यकता देखील आहे रानाळ टीम संघाला. मॅच बनू शकतंय. गोलंदाजी चांगली आहे रानाळ संघाकडे देखील. आता सुरुवातीलाच आपण पाहतो की 14 धावा आल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आज लवकरच आपण पाहतो क्रमांक 3 वर प्रशांत म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. कधी कधी प्रशांतला मैदानामध्ये येण्याची गरज देखील नसते. मात्र आज खेळाडू नाही येत तर प्रशांत मैदानाच्या आतमध्ये येत आहे. समोरच व्यंगम दृश्य आपण पाहायला मिळतोय.
सुंदर झाडं आहेत, हिरवगार पानं आपल्याला पाहायला मिळतं समोरच्या दिशेने. मला वाटतं विवेक म्हात्रे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. उपतालुका प्रमुख, विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या व्यासपीठावर आपण या. विवेक म्हात्रे आमचे दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रशांत म्हात्रे नवीन फलंदाज. पुन्हा एकदा चेंडूला खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे. धाव संख्या झाली आहे ती 16 धावा धावफलकावर. आमच्याशी जुडतायत विवेक म्हात्रे, उपतालुका प्रमुख. हलक्या हाताने चेंडूला ढकलला गेलाय. मोठ्या फटक्यांची काही आवश्यकता नाहीये, हाच विचार करत सिंगल डबल क्रिकेटची लाईफ लाईन तिचा वापर केला जात आहे. आमच्या या व्यासपीठावर, मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय की सन्माननीय विवेक म्हात्रे उपतालुका प्रमुख आपल्याशी जोडलेले आहेत. कोणगावची मोठी हस्ती आहे, मोठे दानशूर राजा आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. विक्रम स्फोट वडूनगर यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केले चेंडूला. लॉंगअपचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक सिंगल धाव झाली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये. फिल्डिंग चांगली आहे. एकच धाव. मान सन्मान वाढवणारा हा 40 प्लसचा क्रिकेट आहे. आपल्यामध्ये असलेला टॅलेंट, आपल्यामध्ये असलेला हुनर सध्या तरी दाखवत असताना सर्व 40 प्लसचे खेळाडू भिवंडी ग्रामीण 40 प्लस संघटनेमध्ये. पुन्हा एकदा कट केल्या चेंडूला ड्राईव्ह केलाय हलक्या हाताने. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय तिथे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. 2 धावाने धावफलकावर धावा होत आहेत. 21 धावा, 21. षटक समाप्त झालेला आहे. आपण आवाज देऊया विकास चौगले यांना की आपण आपल्या शुभास एक सन्मान करायचा आहे. कोणगावचे प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक आणि भिवंडी उपतालुका प्रमुख सन्माननीय विवेक म्हात्रे साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण इथे सन्मान या व्यासपीठावर करूया. आपण स्वागत आणि सन्मान. कोणगावचे उद्योजक उपतालुका प्रमुख विवेक म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा इथे सन्मान आपण करतोय. विकासजी चौगले साहेब आपल्या शुभास्ते हा सन्मान करताना स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर इथे केला जात आहे. आयोजक या आपण पाहतोय व्यासपीठावर कॅमेरामॅन आमचे फोकस करताना पाहुण्यांना. त्यानंतर भिवंडी ग्रामीण 40 प्लस संघटनेचे सहज सचिव जगदीश म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. त्यांचं देखील इथे सन्मान या व्यासपीठावर आपण करूया. मी आयोजन समितीला विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान आपण करायचं आहे. स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर पाहुण्यांचं केला जात आहे. तुफान पिंपळा संघाचे उत्कृष्ट स्ट्रायकर फलंदाज आहेत. आता मॅचमध्ये आता थोडंसं नक्कीच यावं लागेल रानाल टीम संघाला. विकेटच वाचू शकतो. इथे सन्मान देखील आपण करतोय आपण या व्यासपीठावर. स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करताना आमचे दादा जगदीश म्हात्रे. तुफान पिंपळा संघाला आपण नक्कीच नेहमी खेळताना बघतो. त्या संघाचे प्रमुख फलंदाज आहेत. ओल्ड इज गोल्ड. त्यानंतर घनश्याम दादा देखील उपस्थित आहेत या व्यासपीठावर. त्यांचा देखील सन्मान करूया आपण. फार चांगले व्यक्तिमत्व आहेत. नेहमी क्रिकेटवर त्यांचा प्रेम, ते देखील चांगले खेळाडू आहेत. त्यांचा देखील सन्मान इथे करतोय आपण. मी विनंती करतोय या आयोजकांना की आपण आपल्या शुभास्ते आपण हा सन्मान करायचा आहे. फक्त धावा पाहिजे त्या म्हणजेच 4 धावा. या षटकाच्या समाप्तीनंतर आपण सत्कार करूया, काही हरकत नाहीये. स्विच हिट मनपसंत पटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला होता भाई नाईक यांचा, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चांगला खेळ. दुपारचा हा क्षेत्र असा वाटतच नाही की दुपार झाली आहे. असं वाटतं की सकाळचे अजूनही 11 वाजलेले आहेत. पुढे एकदा कट करण्याचा लेग कट केलेला आहे क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत. धाव संख्या झाली आहे ती 24 धावा. अजूनही 3 धावांची आवश्यकता. विनिंग स्ट्रोक नेहमीप्रमाणे प्रशांत खेळेल का पाहूया आपण. ॲज अ फिनिशर एक मोठा नाव आहे प्रशांत म्हात्रे. गोलंदाज आपल्या अंदाजामध्ये
सोडून दिलाय, लेग स्टंपच्या बाहेर चाललंय. पंच भाऊ पाटील आम्हाला इशारा करतात की हा चेंडू स्क्वेअर आहे, वाईड आहे. जास्त नाहीये, 2 धावांची आवश्यकता आहे. आणि यानंतर आपण पाहणार आहोत दोन्ही संघामध्ये एक मोठा मॅच. फुलटा चेंडू आणि चेंडू इथे हवेमध्ये आहे आणि शतरक्षक चेंडू खाली आहे. म्हणजेच नवीन फलंदाजाला यावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. मॉर्निंग यस, नेहमी आपण सांगितलेलं आहे 30 सर्कल क्रॉस करणं कंपल्सरी आवश्यकता आहे. दिनेश मुकादम नवीन फलंदाज. दिनेश दादाला देखील बॅटिंग मिळाली आहे, जास्त नाहीये, फक्त 2 धावा बनवायच्या आहेत. चौकार की षटकार ठोकेल पाहूया. मात्र गोलंदाजीने देखील मन जिंकली आहेत, चांगली गोलंदाजी केली आहे. समोरच्या दिशेने उडवल्या चेंडू, पुन्हा एकदा हवेमध्ये, मात्र चेंडू 1 बाउन्स येतोय चौकार. अशा प्रकारे हा सामना इथे जिंकला गेलाय चेरोबाकोन संघाच्या माध्यमातून. अभिनंदन टीम चेरोबाकोन, अभिनंदन विवेक म्हात्रे उपतालुका प्रमुख आणि त्याचबरोबर कॅप्टन दीपक मुगादम, यस लोगी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट एकता मिसाईल प्रशांत म्हात्रे, ज्याने